अंबरनाथ नगरपालिकेत भाजपसोबत छुपी युती केल्याचा ठपका ठेवत प्रदेश काँग्रेसने ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यासह 12 नगरसेवकांचं निलंबन केलंय. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांच्या आदेशानुसार ही कडक कारवाई करण्यात आली असून ब्लॉक कार्यकारिणीही बरखास्त करण्यात आली आहे. दुसरीकडे प्रदीप पाटील यांनी प्रदेशाध्यक्षांवर गंभीर आरोप केले असून ब्लॉक अध्यक्षपदासाठी 1 कोटींची मागणी करण्यात आली होती असा खळबळजनक दावा केलाय. काँग्रेसच्या या कारवाईनंतर राजकीय समीकरणं बदलली असून पाटील आपल्या 12 नगरसेवकांसह लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातोय. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतलाय. राजकीय मतभेद असले तरी महाराष्ट्राच्या जडणघडणीत विलासरावांचं योगदान मोठं असून त्यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे अशा शब्दात फडणवीस यांनी लातूरात डॅमेज कंट्रोल केलंय. चव्हाण यांचं वक्तव्य अनावधानाने आलं असून त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. लातूरच्या पाणी प्रश्नावर भाष्य करताना त्यांनी 259 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा दाखला देत आगामी काळात रेल्वेने पाणी आणण्याची वेळ येऊ देणार नाही अशी ग्वाही दिली आहे. चव्हाणांच्या विधानामुळे लातूर बंदची हाक देण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचे हे विधान महत्त्वाचे मानले जाते. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ठाकरे बंधूंना पाठिंबा दर्शवलाय. मराठी माणसाच्या भल्यासाठी मुंबईत ठाकरेच विजयी व्हावेत, आमची त्यांना सहानुभूती आहे असं विधान त्यांनी केलंय. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडलंय. महाराष्ट्राचे किती प्रकल्प गुजरातला पाठवले यावरून मुख्यमंत्र्यांचे मराठी प्रेम दिसून येते असा टोला त्यांनी लगावला. शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी धाराशिवमध्ये झालेल्या आंदोलनानंतर ते माध्यमांशी बोलत होते. महापालिकेच्या निवडणुकीत राज्यात इतर ठिकाणी काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या राजू शेट्टी यांनी मुंबईत मात्र ठाकरे बंधूंना पाठिंबा जाहीर केलाय. आमचे वैचारिक मतभेद असले तरीही मुंबईत मराठी माणसाच्या भल्यासाठी ठाकरे बंधूच विजयी व्हावेत असं राजू शेट्टी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संबंधांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींवर जोरदार निशाणा साधलाय. मोदी ट्रम्प समोर शरणागती पत्करतात तर इंदिरा गांधींनी अमेरिकेला झुकवलं होतं अशा शब्दात राहुल यांनी टीका केली. ट्रम्प यांनी नुकताच दावा केला होता की मोदींनी स्वतः त्यांना भेटण्याची विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी 1971च्या युद्धाचा दाखला देत सांगितलं की अमेरिकेचे 7वे आरमार आले असतानाही इंदिराजी डगमगल्या नव्हत्या. या उलट मोदींवर दबाव टाकताच ते शरण जातात. भाजपने मात्र हा दावा फेटाळला असून काँग्रेसने यापूर्वी मोदी ट्रम्प यांचा एक उपहासात्मक AI व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याचे संकेत दिल्याने जागतिक राजकारणात खळबळ माजली आहे. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट यांनी राष्ट्रीय सुरक्षेसाठी ग्रीनलँड महत्त्वाचं असून लष्करी बळासह सर्व पर्यायांचा विचार सुरू असल्याचं मंगळवारी स्पष्ट केलंय. या भूमिकेवर डेन्मार्कसह युरोपीय देशांनी तीव्र आक्षेप घेतलाय. डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांनी इशारा दिला की नाटो सदस्यावर लष्करी कारवाई केल्यास ही युती संपुष्टात येईल. ग्रीनलँडच्या पंतप्रधानांनीही अमेरिकेची भाषा अनादर करणारी असल्याचं म्हटलंय. रशिया आणि चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी आणि खनिज संपत्तीवर वर्चस्व मिळवण्यासाठी अमेरिका ग्रीनलँडसाठी आग्रही आहे. दरम्यान यापूर्वीही डोनाल्ड ट्रम्प अनेकदा ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याबद्दल बोलले. इलेक्ट्रिक 2 व्हीलर क्षेत्रातील स्टार्टअप सिम्पल एनर्जीने आपली बहुप्रतीक्षित सिम्पल 1 Gen 2 स्कूटर भारतीय बाजारात दाखल केली आहे. या नवीन आवृत्तीत कंपनीने अल्ट्रा व्हेरियंट सादर केलं असून एका पूर्ण चार्जवर ते 400 किलोमीटर पर्यंत धावेल असा दावा करण्यात आलाय. या स्कूटरची सुरुवातीची किंमत 1.40 लाख रुपये एक्स शोरूम आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने लाईफ टाईम वॉरंटी जाहीर केली आहे. सुधारित इंजिनमुळे ही स्कूटर आता 115 किलोमीटर तास या टॉप स्पीडने धावू शकते. यात 7 इंच टचस्क्रीन, हिल होल्ड असिस्ट आणि 35 लिटर बूट स्पेस यांसारखी आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. या स्कूटरची थेट स्पर्धा ओला S1 प्रो आणि एथर 450X शी असेल.
सॅमसंग आपली बहुप्रतीक्षित गॅलेक्सी S26 सिरीज 25 फेब्रुवारी 2026 रोजी जागतिक स्तरावर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीने आपल्या प्रीमियम फ्लॅगशिप मॉडेल्सच्या किमतीत मोठी कपात करून ग्राहकांना सुखद धक्का दिलाय. सध्या ॲमेझॉनवर गॅलेक्सी S25 अल्ट्रावर तब्बल 23,709 रुपयांची थेट सूट मिळत असून बँक ऑफर्ससह हा फोन साधारण 1,03,083 रुपयांपर्यंत खरेदी करता येतो. दुसरीकडे फ्लिपकार्टने गॅलेक्सी S24 अल्ट्रावर अधिक सवलत दिली आहे. 1,29,999 रुपयांचा हा फोन आता 97,990 रुपयात उपलब्ध असून ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरल्यास त्याची प्रभावी किंमत 93,990 रुपयांपर्यंत खाली येते. दोन्ही फोन्समध्ये 200 मेगापिक्सेलचा शक्तिशाली कॅमेरा आणि 500 मॅगची बॅटरी आहे. सॅमसंगच्या आगामी फोनच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांसाठी ही एक मोठी संधी असून यामुळे प्रीमियम सेगमेंटमधील स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने PF खातेधारकांसाठी लग्नानिमित्त पैसे काढण्याच्या नियमात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आता खातेदार स्वतःच्या मुलांच्या किंवा भावंडांच्या लग्नासाठी खात्यातील एकूण रकमेपैकी 100% रक्कम काढू शकतात. मात्र खाते सक्रिय राहण्यासाठी किमान 25% शिल्लक ठेवणं आवश्यक आहे. पूर्वी लग्नासाठी केवळ 3 वेळा पैसे काढण्याची मर्यादा होती, ती आता वाढवून 5 वेळा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यासाठी लागणारी किमान सेवा अट 5 वर्षांवरून कमी करून आता केवळ 12 महिने करण्यात आली आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आता लग्नपत्रिका किंवा प्रमाणपत्राची सक्ती रद्द करण्यात आली असून केवळ डिक्लेरेशन फॉर्मद्वारे जलद गतीने पैसे मिळतील. या निर्णयामुळे ऐन लग्नसराईत कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा बहुचर्चित क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवतोय. 1 जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने प्रेक्षकांसह समीक्षकांचीही मनं जिंकली असून 6 दिवसात एकूण 4,96,00,000 रुपयांचं प्रभावी कलेक्शन केलंय. पहिल्या विकेंडला 3,91 कोटींची कमाई केल्यानंतर सोमवारी 52 लाख आणि 6व्या दिवशी मंगळवारी 52,6 लाख रुपयांचा गल्ला या चित्रपटाने जमवलाय. मराठी शाळांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या या कथानकामुळे प्रेक्षक सिनेमागृहांकडे वळतायत. सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर आणि प्राजक्ता कोळी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हाऊसफुलचे बोर्ड लावले आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. अर्जुन आणि त्याची मंगेतर सानिया चंडोक 5 मार्च 2026 रोजी मुंबईत लग्नगाठ बांधणार असल्याचं वृत्त आहे. सानिया ही मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात असून ती स्वतः एक यशस्वी उद्योजिका आहे. ऑगस्ट 2025 मध्ये या जोडीचा खासगी स्वरूपात साखरपुडा झाला होता, ज्याला आता सचिन तेंडुलकर यांनीही दुजोरा दिलाय. 3 मार्चपासून लग्नाच्या विधींना सुरुवात होईल. IPL 2026 मध्ये अर्जुन लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसणार असून त्यापूर्वीच तो आपल्या आयुष्याची नवीन इनिंग सुरू करतोय. हा सोहळा अत्यंत खासगी आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.